चक्रनिधी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सावंत मॅडम आणि आपल्या गावच्याच सदस्या आणि आपण सगळ्या मैत्रिणी. आज आपल्याला सावंत मॅडमने इतकी चांगली माहिती दिली की आपण काय करू शकतो आणि आपल्या स्वप्नातलं गाव कसं बनवू शकतो. आत्तापर्यंत आपण झोपलो असं नाही, आपली स्वप्न आहेत पण आपल्या पाठिंबे कोण नाही. पाठिंबा देतात, पुढे सांगतात, परत पाठिंबा काढून घेतात, म्हणून आपण कसं राहतोय, पाठिंबाला जातोय. आज त्यांची माझी ओळख मागच्या महिन्यापासून त्या नुसत्या शोधत आहेत की मला इथे कसं यायला मिळेल. त्यांची आत्ता त्यांनी सांगितलं असेल तर त्यांची माझी जी ओळख आहे ती तुम्हाला सांगते. गेल्या महिन्यापासून आम्ही दोघे एकत्र आहे. तिथं त्या अशा आल्या, इथे कोण कोण राहतं, इथं काय करता, इथं महिला किती आहेत, असं त्यांची जी शोध भूमिका आहे त्यात आम्ही त्यांना 2 विद्यार्थी सापडतो. त्यातच त्याने असं केलं की इथे काय चाललंय असं करत करत त्यांनी आज आपल्याला 15-1च्या दरम्याने, म्हणजे आज तारीख आहे 15, असं त्यांनी एक ठाम आता मी हे तर करू शकते, आज त्यांना विश्वास बसला. तोपर्यंत त्यांना विश्वास नव्हता. त्यांनी खरं सांगावं मी इथं काय करू शकते का. मग त्यांची करायची आहे धडपड, पण त्यांना शोध गावत होतं मी कसं जाऊ. मग इथं सरपंच मला साथ देतील का. त्यांची ओळख माझी खूपच आहे, कारण मी पण प्रथम संस्थेत काम केलेले, त्यांनी फाउंडेशनमध्ये काम केले. त्याच्याबरोबर ह्याने पंचायत म्हणजे आमचे असे सागर प्रवास छोटे छोटे नदी करता करता इथपर्यंत आमचा हा प्रवास चाललेला आहे. त्याच्यानंतर आम्ही मध्ये 2 जण नव्हतो. इथे कसं येऊ, उद्या मीटिंग घेऊ. मीटिंग घेण्यासाठी त्यांना खूप अडचणी आल्या. त्यांनी प्रसंग सांगितलंच होता की मला त्यांनी म्हणाले लेटर आणा सीओचं. तर मी का सीओचं लेटर आणू म्हणून परवा दिवशी आमच्या घरी त्या संध्याकाळी इतक्या खूप दमून आल्या होत्या की त्यांच्या पोटात एक अन्नाचा कण पण होता. मला आधी पाणी द्यावी, प्यायले पण नाही पाणी, पण बिचाऱ्या पाणी प्यायला शांत झाल्या. त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. अहो तुम्ही सुरुवात तरी करा, येतील का बायका, तुम्ही सुरुवात तरी करा असं त्याला मी आम्ही दोघे म्हटलं आहोत इथे तरी. आम्ही दोघांनी खरंच आम्ही दोघे आलो काय. पण त्या म्हणाल्या नेटके बाई येणार आहे, कांबळे वस्तीतल्या बायका येणार आहेत. मी त्यांना आमंत्रण दिले. मग म्हटलं ज्या येतील त्या तुमच्या, त्यांना घेऊन तुम्ही पुढे व्हा, तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. त्याच्यानंतर त्या सरपंच सरांकडे गेल्या, तिथे त्यांची चर्चा झाली. तिथे त्यांना एक सपोर्ट मिळाला, पाठिंबा मिळाला की तुम्ही या. त्यांनी जरी अडवलं तरी मी तुम्हाला एक हॉल देतो, तिथं तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला जे करायचं आहे समाजासाठी किंवा आपल्या महिलांसाठी किंवा आपल्या गावासाठी कशासाठी, त्याला आम्ही अडवत नाही असं त्यांचं संभाषण झालं. पुरत त्यांनी मला फोन केला, तुम्ही 15 तारखेला मॅडम या, आपण जे आहे त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊ. आणि असं करता करता आज आपण 10-15 एक बोटावर मोजले पण एक चांगला एक उद्देश घेऊन पुढे जात आहोत. तो त्यांचा सक्सेस व्हावा आणि आपल्याला त्याच्यातून एक चांगलं सहकार्य व्हावं, आपला गाव, आपला देश, आपला जिल्हा चांगला व्हावा. हे सदिच्छेने मी इथे थांबते आणि त्यांचे मनापासून आभार मानते आणि